नमस्कार. या विशेष विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा प्राचीन आणि भव्य अंतराळ युद्धाची कथा उलगडणार आहोत, ज्याचा थेट परिणाम आजच्या आधुनिक परंपरांवर आणि वास्तवावर कसा झालाय हे आपण पाहणार आहोत. ही केवळ एक पुराणातील कथा नाही, तर एका महाकाव्याचा आणि त्याच्या परिणामांचा हा विलक्षण प्रवास आहे. चला तर मग सुरू करूया. आता असा विचार कधी मनात येतो का की एका पायाखाली चुकून तुडवल्या गेलेल्या फुलांच्या माळेमुळे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वात मोठं युद्ध कसं सुरू होऊ शकतं? आणि आश्चर्य म्हणजे त्याच घटनेतून जगातील सर्वात मोठ्या मानवी मेळाव्याचा जन्म कसा होतो. हे सगळं एका महाकाय डॉमिनो इफेक्टसारखं आहे, जिथे एक लहानशी चूक एका भयंकर प्रलयाला आमंत्रण देते. भाग 1. दुर्वासा मुनींचा भयंकर शाप. या सगळ्याची सुरुवात कशी झाली हे समजून घेण्यासाठी घटनांचा हा क्रम पाहणं खूप रंजक आहे. पहिल्या दिवशी महर्षी दुर्वासांच्या पत्नीला ब्रह्ममुहूर्तावर उठण्यास उशीर होतो, ज्यामुळे अत्यंत कडक शिस्तीचे दुर्वासा मुनी क्रोधाग्नीत जळून तिला भस्म करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नारद मुनी अतिशय चतुराईने भगवान शंकरांची पवित्र वैजयंती माला दुर्वासांना आणून देतात. तिसऱ्या दिवशी दुर्वासा मुनी तीच माला स्वर्गाचा राजा इंद्राला भेट म्हणून देतात. पण खरी गोम चौथ्या दिवशी आहे. अहंकारात बुडालेला इंद्र ती पवित्र माला चक्क आपल्या ऐरावत हत्तीच्या सोंडेवर ठेवतो आणि तो हत्ती ती माला खाली पाडून पायाखाली तुडवतो. शिस्तीचा भंग आणि अहंकाराचा कळस, आणि विनाशाला इथूनच खरी सुरुवात होते. या अपमानामुळे अत्यंत क्रोधित होऊन दुर्वासा मुनी इंद्राला शाप देतात. ते म्हणतात, स्वर्गलोक श्रीहीन होईल, माता लक्ष्मीपासून वंचित राहील आणि चहूकडे फक्त अंधार पसरेल. विचार करा, या एका शापामुळे देवांनी त्यांची सर्व शक्ती, तेज आणि ब्रह्मांडातील संपत्ती अक्षरशः एका क्षणात गमावली. आणि नेमक्या याच वेळी प्रवेश होतो असुर राज बळीचा. संधीचा अचूक फायदा घेणारा हा राजा, जेव्हा त्याला समजलं की देव आता कमकुवत झाले आहेत आणि स्वर्गलोक अंधारात बुडाला आहे, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब लावला नाही. त्याने थेट स्वर्गावर आक्रमण केलं, देवांचा अमृत कलश बळकावला आणि संपूर्ण स्वर्गलोकावर आपला ताबा मिळवला. भाग 2. समुद्र मंथनाची महातयारी. आता हताश झालेले देव मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धाव घेतात, आणि इथे भगवान विष्णूंची अफलातून मुत्सद्देगिरी पाहायला मिळते. ते देवांना सुचवतात, कूटनीती हेच सांगते की जेव्हा गरज पडेल तेव्हा शत्रूंनाही मित्र बनवलं पाहिजे. असुर राज बळीला अमरत्वाचे आमिष दाखवून देवांनी असुरांसोबत युती करावी आणि मिळून समुद्रमंथन करावं, अशी ही अत्यंत हुशार कूटनीतिक खेळी होती. पण आता इथे एक सर्वात मोठा यांत्रिक आणि भौगोलिक प्रश्न उभा राहतो. समुद्रमंथनासाठी वापरण्यात येणारा महाकाय मंदर पर्वत समुद्रात बुडण्यापासून कसा रोखायचा? कारण हे काही साधं सोपं काम नक्कीच नव्हतं. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की ह्या मंथनाची भव्यता किती प्रचंड होती. पहिल्या पायरीत मंदर पर्वत समुद्रात ठेवला जातो, पण तो 6 ठिकच लगेच बुडू लागतो. तेव्हा तिसऱ्या पायरीत भगवान विष्णू कूर्म म्हणजेच एका महाकाय कासवाचा अवतार घेतात आणि त्या पर्वताचा संपूर्ण भार आपल्या पाठीवर पेलतात. आणि मंथनासाठी महाकाय वासुकी नागाचा चक्क दोरीसारखा वापर केला जातो. हे दृश्य कल्पनेच्याही पलीकडचं होतं. भाग 3. हलाहलवेश आणि नीलकंठ. मंथन सुरू झाला त्यावर त्यातून सर्वात आधी बाहेर पडतं ते हलाहल विष. आता हे विष इतकं प्रलयकारी होतं की त्याच्या नुसत्या वासाने संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची वेळ आली होती. देव आणि असुर दोघेही प्रचंड घाबरले आणि यातून वाचण्यासाठी त्यांनी थेट भगवान शंकरांचा धावा सुरू केला. संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी भगवान शंकरांनी ते भयंकर विष प्राशन केलं. पण तेव्हा माता पार्वतीने देवी तारा यांचं रूप धारण केले आणि आपला हात शंकरांच्या गळ्यावर ठेवून एका दृढ संकल्पाने ते विष त्यांच्या कंठातच रोखून धरले. यामुळे शंकरांचा कंठ निळा पडला आणि ते नीलकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले. हा खऱ्या अर्थाने एक महान त्याग होता. भाग 4. सागरातून निघालेली अनमोल रत्ने. विष पचवल्यानंतर समुद्रातून एकाहून एक अनमोल रत्ने बाहेर येऊ लागली. विचार करा, इच्छा पूर्ण करणारी कामधेनू गाय, पांढरा शुभ्र ऐरावत हत्ती, कल्पवृक्ष, स्वर्गीय अप्सरा, माता लक्ष्मी, मदिरेची देवी वारुणी, शीतल चंद्र आणि सरते शेवटी हातात अमृताचा कलश घेऊन प्रत्यक्ष भगवान धन्वंतरी प्रकट झाले. भगवान धन्वंतरींच्या हातात अमृताचा कलश पाहताच सर्वत्र एकच गोंधळ उडाला.
असुरांच्या मनातील लालसा आणि अमृतत्वाची हाव इतकी उफाळून आली की त्यांनी क्षणार्धात तो तात्पुरता तह मोडला. असुरांनी बळजबरीने तो अमृत कलश हिसकावून घेतला आणि ते तिथून पळू लागले. भाग 5. मोहिनी रूप आणि अमृताचे वाटप. आता इथे पाशवी बळावर मात करण्यासाठी ईश्वरी मायेचा वापर केला जातो. भगवान विष्णू मोहिनी अवतार घेतात. एकीकडे देव अतिशय शांतपणे ओळीत बसले आहेत, अमृताची वाट पाहत, तर दुसरीकडे असुर मात्र मोहिनीच्या अप्रतिम सौंदर्यावर इतके भाळले आहेत की ते पूर्णपणे संमोहित झालेत. त्यांना आपण इथे अमृत पिण्यासाठी आलो आहोत याचाही पार विसर पडलाय. पण यात राहू नावाचा एक अत्यंत चतुर असुर होता. त्याला ही चाल समजते आणि तो देवाचे रूप घेऊन त्यांच्या रांगेत जाऊन बसतो. जसे मोहिनी त्याला अमृत देते तेव्हा सूर्य आणि चंद्रदेव त्याला ओळखतात. भगवान विष्णू लगेच आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे शीर धडा वेगळे करतात. पण तोवर अमृत त्याच्या घशात गेलेलं असतं. याच नाट्यमय घटनेतून राहू आणि केतू या 2 खगोलीय ग्रहांची निर्मिती झाली. 4 हा आकडा या कथेत खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा देव आणि असुर यांच्यात या अमृताच्या कलशावरून आकाशात ओढाताण सुरू होती, तेव्हा त्या कलशातून अमृताचे नेमके 4 थेंब पृथ्वीवर सांडले. भाग 6. आजच्या मान्यतांचा आधार. पृथ्वीवर ज्या 4 ठिकाणी अमृताचे थेंब सांडले ती ठिकाणे म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे ह्याच पावित्र्यामुळे आज हजारो वर्षांनंतरही दर 12 वर्षांनी या नेमक्या 4च ठिकाणी जगातील सर्वात मोठा मानवी मेळावा म्हणजेच आपला महाकुंभमेळा भरतो. इतकाच नाही तर आपण जो श्रावण महिना पाळतो त्याचाही संबंध थेट याच कथेशी आहे. भगवान शंकरांनी ते भयंकर हलाहल विष प्यायल्याने त्यांच्या कंठात जो प्रचंड दाह निर्माण झाला होता त्याला शांत करण्यासाठीच भाविक आज श्रावण महिन्यात महादेवाच्या पिंडीवर थंड जल, दूध आणि बेलपत्र वाहतात. बोलबमच्या ज्या यात्रा निघतात त्या याच परंपरेचा भाग आहेत. थोडक्यात सांगायचं तर प्राचीन घटनांचा आजच्या परंपरांशी असा हा थेट आणि अटूट संबंध आहे. प्राचीन काळात अमृताचे थेंब सांडले त्याचा परिणाम म्हणजे आजचा भव्य महाकुंभमेळा. महादेवाने हलाहल विष पचवले त्याचा थेट परिणाम म्हणजे आजची श्रावण महिन्यातील थंड जलाची आणि दुधाची पूजा अर्चा. शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट. जसं नारद मुनींनी म्हटलं होतं, जिथे अमृत असतं तिथे विषही लपलेलं असतं. शांतता आणि अराजकता यांचं हे चक्र सतत फिरतच असतं. तर मग आता प्रश्न हा आहे की भविष्यात निर्माण होणारा हा असाच एखादा संघर्ष कोणतं नवीन रूप घेऊन आपल्यासमोर येईल? हा प्रश्न खरंच अनुत्तरित राहतो. या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.